संबंधवाची तर्कशास्त्रामधील सममात्रता संबंध त्यालाच आपण सिमेट्रिकल रिलेशन असं म्हणतो. याची जी व्याख्या दिली जाते त्यानुसार जो संबंध एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी असतो तसाच संबंध दुसऱ्या व्यक्तीचा पहिल्या व्यक्तीशी असतो अशी आपण व्याख्या देतो. मग आता इथे कोणते शब्द प्रयोग केले जातात की ज्याच्यातून आपला दोन व्यक्तींमधला संबंध दिसतो? तर तिथं एकरूप असणे, जवळ असणे, भिन्न असणे, विवाह होणे, शेजारी असणे, च्या एवढे वजन असणे अशा प्रकारचे शब्द प्रयोग करून आपण दोन व्यक्तींमध्ये, दोन वस्तूंमध्ये, दोन घटनांमध्ये संबंध दर्शवू शकतो. याचं उदाहरण आपण इथे घेऊया. कृष्णाचा रुक्मिणीशी विवाह झाला हे एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण दौलताबाद हे छत्रपती संभाजीनगर जवळ आहे. तिसरं उदाहरण आपण घेऊया. गोविंदाचे वजन हरीच्या वजना एवढे आहे. म्हणजे इथे दोन व्यक्तींमध्ये, दोन शहरांमध्ये जो संबंध दाखवलेला आहे तो संबंध आपला सममात्रतेच्या संबंधातून दिसून येतो. जसा रुक्मिणीशी कृष्णाचा विवाह झाला तसाच विवाह कृष्णाचा रुक्मिणीशी झाला असं म्हणता येतं. दौलताबाद हे छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आहे, म्हणजेच छत्रपती संभाजीनगर हे दौलताबादच्या जवळ आहे म्हणता येतं. गोविंदाचे वजन हरीच्या वजना एवढे आहे असं म्हणा किंवा हरीचे वजन गोविंदाच्या वजना एवढे आहे असं म्हटलं तरी तो संबंध मात्र निश्चित असा असतो. त्यालाच आपण सममात्रता संबंध म्हणतो. म्हणजे एकसारखा संबंध असतो. याच्या त्याच्याशी जसा आहे त्याचाच याच्याशी असाच संबंध असतो. इथं उदाहरण घेऊया. ए आणि बी हे दोन वस्तू, व्यक्ती किंवा घटना असं गृहीत धरून आपण म्हणूया ए चा बी शी जसा संबंध आहे तसाच संबंध बी चा ए शी असतो. असं आपण संबंध दर्शवून पुढे जातो आणि याचं एक चिन्हांकन आपल्या इथे दिसतं. ते म्हणजे ऑल एक्स ऑल वाय आर एक्स वाय इम्प्लाइज आर वाय एक्स. अशा पद्धतीने आपण चिन्हांकित भाषेत सममात्रता संबंध हा दाखवत असतो.